फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला त्याच बाही डिझाईन्स बघून कंटाळा येतो. वेगळी युनिक अशी बाही डिझाईन बनवायची असते, पण कशी बनवावी सुचत नाही. तर आजची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात, कारण की बऱ्याचदा कसं ना, बॅकनेकला डिझाईन कशी बनवावी हे आपल्याला सुचतं, पण बाही डिझाईनला कशी बनवावी हे सुचत नाही. त्याचबरोबर बाहीला जर डिझाईन बनवली तर ब्लाऊज छान दिसेल का, सूट होईल का, असे भरपूर सारे प्रश्न पडलेले असतात. सो आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला ह्या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश, स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. आणि याची पद्धत पण खूप सोपी आहे की तुम्हाला व्हिडिओ बघून लगेचच समजेल. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला असा व्हिडिओ बघून बाही डिझाईनची छान अशी आयडिया पण मिळेल आणि सहज स्टिच सुद्धा करता येईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही डिझाईन. खरं तर ही जी काही बाही आहे तर याची मेन फॅब्रिक आणि अस्तर असं दोन्हींची बाहींची कटिंग ऑलरेडी आपण करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी आता या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनची कटिंग स्टिचिंग कशी करावी हे सहज लक्षात येईल. सो बघा, मग इथे बाहीची लांबी आहे 5.5, अर्धा इंच मार्जिन असं 6ला मार्किंग केलं. त्यानंतर बाहीची घडी घेतलेली आहे 8, ती तयार झालेली आहे 7 इंच. एवढंच नाही तर बाही छोटी होती, त्यामुळे त्याची जी काही कॅप हाईट आहे तर ती आपण इथे घेतलेली आहे 2.5 इंचाची. आणि जशी आपण रेग्युलरची बाहीची कटिंग स्टिचिंग करत असतो, म्हणजे जशी कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही बाहींची कटिंग इथे ऑलरेडी करून घेतली. आता यावर डिझाईन बनवायला आपण सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरच्या बाहीवर करायची आहे. सो इथून बघा, मी 2 इंचाला एक मार्किंग करून घेतली आणि आपल्याला गोलाकार शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा, या पद्धतीने. ठीक आहे, आता ही जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. सो डायरेक्ट आता आपण कट करून घेऊयात. तर बघा, मग मी इथून हे कट केलेलं आहे. आता ही कट झाल्यानंतर आपण स्टिच करायला इथे सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही एकमेकाला जोडून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आपली जी काही मेन फॅब्रिक आहे तर ते सरळ ठेवायचं, त्यावर आपण कटिंग केलेल्या अस्तरची बाही ठेवायची आहे. सेंटरला एक पिन लावली तरी सुद्धा चालेल. आणि खालच्या साईडला आता आपल्याला साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत अगदी सावकाशपणे इथे टीप मारून द्यायची आहे. बाही जोडताना ती अजिबात ताणली जाणार नाही, खालचा शेप कुठे गोळा होणार नाही, तिरकी जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टीची खरं तर आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आणि मार्जिन सुद्धा एकसारखं ठेवायचं आहे. त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करायचा आहे. इथे 1-2 कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावी. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या पद्धतीने बाही सरळ केल्यानंतर खालच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. सो बघा, मग आता इथे लक्षात राहू द्या की दाबटीप देताना आतली जी काही आपली अस्तरची बाही आहे तर त्याचा कपडा वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. कारण बऱ्याचदा जर का कपडा वरती दिसला तर सगळं फिनिशिंग आणि लुक बाहीचं चेंज होतं, तर तसं होऊ देऊ नका. परफेक्ट इथपर्यंत स्टिच झाल्यानंतर आपल्याला अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता हे सोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. आणि मग आपण हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट अशी बाही तयार करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला पुढची डिझाईन बनवणं, कटिंग स्टिचिंग करणं इझी जावं यासाठी, आणि परफेक्ट बाही सुद्धा नक्कीच आपली तयार व्हावी म्हणून. ठीक आहे, सो बघा, मग एवढी बाही आपली इथे परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेली आहे. आता मध्ये आपल्याला एक छोटासा शेप तयार करून घ्यायचा आहे. तर गोलाकार शेप म्हटलं तरी सुद्धा चालेल. तर मधला जो काही शेप आहे तर त्याची मार्किंग आपण आता डायरेक्टच कॅनव्हास पेपरवर करणार आहेत. ते लक्षात राहू द्या, ब्लाऊज डिझाईन किंवा बाही डिझाईनसाठी जो काही कॅनव्हास पेपर आपण यूज करतो तर तो पेपर कॅनव्हास असतो. तर इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे. इथून डिस्टन्स मोजून घेतलेला आहे आणि अंदाजे बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून इथून इथपर्यंत टोटल मी 4 ते 5 इंचाची मार्किंग केली.
आणि हा कॅनव्हास पेपर आपण कट करून घेऊयात, जो की आपल्याला डिझाईन बनवण्यासाठी इथे लागणार आहे. तो बरोबर डबल फोल्ड केलेला आहे. त्यानंतर स्केच पेनच्या सहाय्याने आपल्याला इथे 3 इंचाची मार्किंग करायची आहे, कारण 3 इंचाचा शेप आपण इथे तयार करणार आहोत. आणि पट्टीच्या सहाय्याने आपण आता हे लाईन ड्रॉ करून 1 इंच रुंदी पकडून हा छोटासा बॉक्स इथे तयार करून घेतला. त्यानंतर इथून ह्या पद्धतीचा शेप मी ड्रॉ करून घेतलेला आहे. तीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती डार्क केली, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडनी परफेक्ट अशी आपली मार्किंग यावी यासाठी. ठीक आहे. आता या कॅनव्हास पेपरसाठी आपल्याला लागणार आहे अस्तर. तर बरोबर जेवढा आपण कॅनव्हास पेपर इथे कट करून घेतलेला आहे, त्याच्याकडे 1/2 इंच एवढं एक्स्ट्राचं अस्तर आपल्याला इथे लागणार आहे. तर मी ते व्यवस्थित एकसारखं कट करून घेते. आणि सगळ्यात आधी आपल्याला सिंपल अशी कडेकडेने एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर अस्तरला जॉईंट होऊन जाईल यासाठी. तर जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं. त्यानंतर हा जो काही कडेचा आपला अस्तरचा पार्ट आहे, तर त्याला आपल्याला 1-2 छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित फोल्ड करता यावं यासाठी आणि आपला शेप सुद्धा मेंटेन राहील. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टीप मारायची आहे, जेणेकरून आपला जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित असा पॅक व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली अगदी व्यवस्थित काळजीपूर्वकच मी खरं तर इथे हे जोडून घेतलेलं आहे. ठीक आहे. सो अगदी व्यवस्थित असा आपला हा शेप इथे कॅनव्हास पेपरचा तयार झालेला आहे. आता आपण हा कॅनव्हास पेपर ठेवून बाहीला स्टिच करायचा आहे. सो बाहीचं सेंटर पॉईंट आणि कॅनव्हास पेपरचं सेंटर पॉईंट अगदी व्यवस्थित आपल्याला मॅच करत सगळ्यात आधी एक मध्यभागी टीप मारून घ्यायची आहे. याचा फायदा हा आहे की स्टिच करताना आपला हा शेप हलत नाही आणि आपला जो काही आकार आहे तर तो अगदी परफेक्ट असा मध्यभागी यावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. मध्ये टीप मारून झाल्यानंतर जी काही मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, टीप मारताना आपली टीप थोडी सुद्धा पुढे मागे व्हायला नको, कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत तसाच आपला शेप येणार आहे. त्यामुळे तो अगदी व्यवस्थित प्रॉपर येणं तितकंच गरजेचं आहे. सो बघा मग फायनली आपण इथे टीप मारून घेतली. त्यानंतर मध्ये एक छोटा कट आपण आधीच मारला होता, तो तुम्ही नंतर मारला, ही टीप मारल्यानंतर तरी सुद्धा चालेल. 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत बाकीचं एक्स्ट्राचं जे काही होतं तर ते संपूर्ण आपण इथे कट केलं. आणि इथे आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर त्याचा शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. कट्स मारून झाल्यानंतर हे या पद्धतीने आतल्या साईडने फोल्ड करून वरती व्यवस्थित सेट करायचं आहे. आणि इथे आता आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स मी आवर्जून फॉलो करायच्या आहे. त्यानंतर जे काही आतलं किंचितचं एक्स्ट्राचं होतं तर ते मी इथे कट करून घेतलं. खरं तर बघितल्यावरच लक्षात येतंय शेप किती सुंदर प्रॉपर परफेक्ट असा आलेला आहे. त्यानंतर आता इथे एक लेस यूज करायची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, बट गोल्डन कलर असाही कशावरही सहजच मॅच होतो. त्यामुळे मी इथे गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. म्हणजे खूप गोल्डन नाही, थोडंसं मॅट टाईप कलर आहे. आणि ती सेंटरपर्यंत लावल्यावर कंटिन्यू वरच्या साईडला जो काही आपला शेप आहे ना तर त्या शेपला आपल्याला इथे ही लेस लावायची आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. आणि कानाकोपऱ्यावर ही लेस अगदी व्यवस्थित प्रॉपर अशी फोल्ड करायची आहे, कारण बऱ्याचदा काय होतं की असा आकार खूप सुंदर येतो पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग लुक सगळंच बिघडतं आणि अजिबात डिझाईन छान दिसत नाही. सो तसं होऊ नये त्यासाठी अगदी सावकाशपणे आपल्याला इथे ही लेस लावून घ्यायची आहे. आणि इथे बघितल्यावर लक्षात येईल की किती परफेक्ट अशी तंतोतंत आपण ही लेस लावलेली आहे. आता लेसच्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. ऍक्च्युली मी नेहमीच सांगत असते, लेस तुमची जाड बारीक कशीही असो, शक्य असल्यास दोन्ही साईडने टीप देण्याची सवय लावून घ्यायची. त्याचे 2-3 फायदे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत सुद्धा नाही. त्याही पेक्षा मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने परफेक्ट प्रॉपर अशी ही लेस आपण लावून घेतलेली आहे. लुक सुद्धा बघा खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचे आहे. 1.5x1.5 किंवा 2x2 घेतले तरी सुद्धा चालणार आहे. म्हणजे छोटेसेच पाहिजे नाही, पण फक्त 2च पाहिजे नाही, जास्त पण काही नकोय, कारण की फॅब्रिकचे सिंपल असे त्रिकोणी लटकन आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे. रेडीमेड नॉट घेतलेली आहे बघा, एवढीशीच घेतली गोल्डन कलरची. आता ह्या नॉटला आपल्याला इथे छोटेसे सिंपल असे
फॅब्रिक पासून लटकन बनवायचे आहेत. जर तुम्हाला थोड्या वेगळ्या डिझाईनचे बनवायचे असेल तर तुम्ही बनवू शकतात, बट इथे मी सिम्पलच बनवणार आहे. फक्त डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे, जेणेकरून फिनिशिंग ही छान येईल, कुठे धागे वगैरे निघण्याचे चान्सेस सुद्धा राहायला नको यासाठी. सो बघा मग किती छान असं पटकन आपलं परफेक्ट असं लटकन तयार झालेलं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकन सुद्धा तयार करून घेऊयात. शेवटी ना वरच्या साईडला ते व्यवस्थित फोल्ड करायचं आहे, जेणेकरून तिथून व्यवस्थित असं आपलं फिनिशिंगचं इथे रेडी व्हावं. यासाठी एक्स्ट्राचं कट करायचं आहे. आणि बघा सिंपल असे त्रिकोणी लटकन तयार झाले. आता हे तयार झालेलं लटकन आपण इथे जोडून घेऊयात. तर आपल्याला ते फुलाच्या टाईप असं सेट करायचं आहे आणि मग तिथे डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. ठीक आहे, सुई धाग्याने पॅक केलं तरी सुद्धा चालणार आहे. सो बघा मग अगदी परफेक्ट असं मी ते लावून घेतलेलं आहे. मध्यभागी एखादं बटन वगैरे लावलं, मनी लावला तरी सुद्धा चालणार आहे. कलरफुल जर एखादं बटन लावलं तरी चालेल, गोल्डन लावलं तरीही चालेल. तर कसं लावायचं, कुठल्या कलरचं लावायचं, तर हे तुमच्या किंवा तुमच्या कस्टमरच्या चॉईसवर खरं तर डिपेंड आहे. ठीक आहे, सो मी इथे एक्स्ट्राचं कट करून घेतलं, सिंपल अशी टीप मारून घेतलेली आहे, म्हणजे आपली बाहीचा आकार व्यवस्थित सेट होईल आणि मग ती आपल्याला ब्लाऊजला जोडायला तयार होईल परफेक्ट अशी. ठीक आहे, यानंतर मी म्हटल्याप्रमाणे मध्यभागी आपण एखादं बटन वगैरे लावू शकतो. सो बघा मग फायनली छोट्या बाहीवर झटपट अशी आपण खूप सुंदर बाही डिझाईन तयार करून घेतलेली आहे. लेसही खूप मस्त आहे, त्यामुळे खरं तर आपली ही बाही डिझाईन अजूनच उठून दिसते. बऱ्याचदा छोट्या बाहीवर डिझाईन कशी बनवावी सुचत नाही, त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, ब्लाऊज अजून छान दिसावा अशी इच्छा असते. तरी छोट्या बाहीवरची ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. कमीत कमी टाईममध्ये तयार होते. अगदी सोपी कटिंग स्टिचिंगची पद्धत आहे, म्हणजे जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल, याआधी कधीच डिझाईन बनवलेली नसेल, तरी सुद्धा तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघून जर तसं स्टिच केलं तर नक्कीच तुम्हाला जमेल. असंही संपूर्ण कटिंग स्टिचिंग करताना मी तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी बाही डिझाईन बनवणंच नाही, तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी हे सहजच लक्षात यावं. यासाठी अशी छानशी बाही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. या छानशा बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आय होप सो ही आजची डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. तर अशा नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकता. ठीक आहे, सो मग तुम्ही नक्की अशी डिझाईन ट्राय करून बघा. सो बघा मग किती सुंदर प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिटिंग खूप सुंदर, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग मस्तच नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग फिनिशिंगच्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आपला व्हिडिओ आज इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.